आम्ही आंदोलनामध्ये उभे होतो सगळेजण. आम्ही शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचत होतो. वाचत असताना पोलीस महिला आणि पोलीस मेन ते एका वेळेसच आमच्याकडे धावले आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असे ओढत होते जसे काही आम्ही कचरा माणसं नाही आहोत. त्या खासदारमध्ये पुष्कळ कॉम्रेड्सना दुखापत झाली आहे, त्याच्यामध्ये मी पण आहे. 7-8 लोकांनी कमीत कमी माझा हात ओढला. मी त्यांना म्हणत आहे की माझ्या हाताला त्रास होत आहे, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. शेवटी मी जेव्हा हात म्हणजे त्याच दिवसामध्ये मी खाली पडले, मला खूप त्रास होता, पण माझा हात काही सोडला नाही. त्यामध्ये किती लोक जखमी झाले? आम्ही 6-7 लोक आहोत जे जखमी झालो आहोत. काही लोकांना लागलाय, काही जणांना चक्कर पण आलाय. याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन आहे आणि ही व्यवस्था आहे. मोडला नाही, ते खिचापाणीमध्ये ताण पडला. बरं झालं की फ्रॅक्चर नाही झाले. नेमकं काय झालं होतं? किती रुग्ण आहेत तुमच्या दवाखान्यात? आज जे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जे आहे तर जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत, जे खोके घेऊन बोके झालेले आमदार असेल, इथले बुलढाण्याचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आम्ही इथे त्यांच्या घरावर मी मोर्चा काढणार होता. परंतु या ठिकाणी पोलिसांनी जे आहे तर आमची परवानगी नाकारली आणि पोलिसांनी जे आहे तर बळाचा वापर करून जे आहे तर आमचे जे AISF विद्यार्थी संघटना आहे, या AISF विद्यार्थी संघटनाचे जे आहे तर 9 आमचे जे विद्यार्थी कार्यकर्ते आहे इथे जखमी झालेले आहेत आणि पोलिसांनी एक प्रकारचे बळाचा वापर करून जे आहे तर आमचं आंदोलन चिघळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून आणि देशामध्ये जेव्हापासून हे RSS भाजपची सरकार आलेली आहे, या सरकारांना जे आहे तर आंदोलन नकोच हवे, या लोकांना आंदोलन नकोच आहे. म्हणून हे लोक जे आहे तर आंदोलन चिघळण्यासाठी जे आहे तर पोलिसांचा मदत घेत आहे. हाच प्रकार आज जे आहे तर बुलढाण्यामध्ये आम्हाला दिसला मला. आणि या ठिकाणी आमचे जे 9 कार्यकर्ते AISFचे त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे. त्यांचा या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो. मी या ठिकाणी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.